नमस्कार, पूजाचा किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण घरच्या घरी बघणार आहोत कुरडईचा चिक कसा तयार करायचा। तर एकदम सोप्या पद्धतीने आपण कुरडईचा चिक करणार आहे आणि एकदम पांढरा शुभ्र असा कुरडईचा चिक आपला होणार आहे। तर चला मग सुरुवात करून घेऊया। तर इथे मी अर्धा किलो इतके गहू घेतलेले आहे। हे गहू मी स्वच्छ करून घेतलेले आहे। आधीच आपल्याला स्वच्छ घ्यायचे आहे आणि ते एका पातेल्यामध्ये आता धुवून घ्यायचे आहे। गव्हावर धूळ असते, ती धूळ आपल्याला काढून टाकायची आहे। असं मी 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतले आहे आणि स्वच्छ पाण्याने आता आपल्याला भिजवायला ठेवायचे आहे। साधारण 3 दिवस आपल्याला भिजवून घ्यायचं आहे आणि 3 दिवस आपल्याला पाणी चेंज करायचं आहे। आता आपण सलग 3 दिवस हे गहू भिजवून घेतलेले आहे। आता यावरील पाणी आपण काढून टाकणार आहे आणि 3 दिवस आपण हे पाणी चेंज केलं आहे बरं का। कारण की आपण जर पाणी चेंज केलं नाही ना तर आपले हे गहू आहे ना खूप आंबट होतात आणि कुरडया पण ह्या आंबट अशा लागतात। आणि तुम्ही बघू शकता आता गहू आपला बऱ्यापैकी फुगलेला आहे, त्यातून सहजपणे असा चीक बाहेर येतोय। तर चला आता हे पाणी चेंज करूया आणि दुसऱ्या पाण्याने पुन्हा स्वच्छ धुवून घेऊया। असं मी 2 ते 3 वेळेस धुवून घेतलेले आहे। आता आपल्याला हे मिक्सर मध्ये दळायचे आहे। तर तुम्ही पाट्यावर पण वाटू शकता, पाट्यावर पण मस्त वाटता येतात। त्यापेक्षा आपण मिक्सर मध्येच पटकन असे दळून घेऊया। मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला थोडेसे टाकायचे आहे गहू, खूप जास्त फुल भांडं भरून घ्यायचं नाहीये, अर्ध इतकंच बस होतं। आता हे चांगलं मिक्सरला फिरून घ्यायचं आहे। थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि पहिल्यांदा पाणी टाकायचं नाही बरं का। काय होतं माहिती का, पहिल्यांदाच जर आपण पाणी टाकलं तर आपले हे जे गहू असतात ना हे बारीक होत नाही, चिकन होत नाही। हे आहे असे दळायचे आणि नंतर ना आपल्याला साधारण अर्धा कप इतकं पाणी टाकून पुन्हा फिरून घ्यायचं। तर चला आता ती पण प्रोसेस तुम्हाला दाखवते। आणि तुम्हाला जर कोंडा करायचा असेल ना तर खूप असं बारीक आपल्याला दळायचं नाही, हे अबडधोबडच दळायचं आहे, म्हणजे चीक निघला पाहिजे आणि कोंडा पण निघला पाहिजे। तर चला पुढची प्रोसेस मी तुम्हाला दाखवते। आता हे बघा मी कसं हे अबडधोबड दळून घेतलेलं आहे। तर आता यात काही गहू असे फुल आहे, म्हणजे अख्खे गहू आहे, एकदम चिकन झालेले नाही। तर यासाठी काय करायचं, आता अर्धा कप इतकं पाणी घालायचं आणि पुन्हा मिक्सरला फिरून घ्यायचं। आता ही प्रोसेस आपल्याला खूप म्हणजे असं बारीक नाही करायचं, जसं आपण हे अबडधोबड केलं ना तसंच सेम एक फिरून घ्यायचं आणि खूप बारीक करायचं नाहीये, नाहीतर आपला जो कोंडा निघणार आहे ना याची पूर्ण पेस्ट होईल, असं करायचं नाही। बघू शकता आता हे गव्हाचं कसं दूध आलेलं आहे, म्हणजे आपण पाणी टाकलं होतं ना त्यामुळे हे असं पाणी व्हाईट व्हाईट आलेलं आहे। आणि तुम्ही गहू बघू शकता एकदम असे बारीक पण झालेले नाहीये आणि आपला कोंडा सहजपणे निघल। तुम्ही बघू शकता, मी तुम्हाला थोडंसं पिळून दाखवते, हे बघा। तर असेच आपल्याला आता सगळे गहू दळून घ्यायचे आहे आणि मोठ्या पातेल्यामध्ये आपल्याला हे मिश्रण काढून घ्यायचं आहे, म्हणजे कसं पिळायला सोपं जातं। आपण जेव्हा गव्हाचं हे पाणी काढणार आहे ना व्हाईट दूध, तर हे काढायला सोपं पडतं। तर चला आता पुढची पण प्रोसेस आपण त्याच पद्धतीची करून घेऊया। खूप मिक्सरचं भांडं फुल भरून घ्यायचं नाहीये, एकदम असं पहिल्यासारखंच जसं घेतलं होतं अर्ध, आणि पुन्हा एक गरका अबडधोबडचा आणि अर्धा कप पुन्हा पाणी, आणि आता पहिल्यासारखंच थोडासा एक नॉर्मल गरका। तर बघू शकता आता हे पण मिश्रण आपण यातच ओतून घेणार आहे। असे करून आपल्याला आता सगळे गहू दळून घ्यायचे आहे। तर तुम्ही अशाच घरच्या घरी कुरडया पण करू शकता, एकदम सोपं आहे। हातावर जर कुरडया केल्या ना घरच्या घरी असे गहू भिजवून, तर खूप सोपे आहे। आम्ही काय कुरडया वगैरे करणार नाही बरं का, कारण की आम्हाला हा चीक आहे ना खायला खूप आवडतो गव्हाचा, त्यामुळे मी फक्त कोंड्याची रेसिपी आणि चिकाची रेसिपी, आणि चिका आम्हाला आवडतो म्हणून चिकाची ही रेसिपी करणार आहे। तर चला आता आपण पटकन सगळे गहू दळून घेऊया। आता सगळे गहू आपले वाटून झालेले आहेत
आता हे काय करायचं माहिती का, यात पाणी टाकायचं आणि दोनदा आपल्याला धुवून घ्यायचे. दोनदा का धुवायचे, आपल्याला हे कोंडा पापड पण करायचे आहे. जे हे कोंडा निघतो ना गव्हाच्या ह्या सालीचा, त्यापासून कोंड्याचे पापड पण करायचे आहे. आणि जो कोंडा असतो ना कांदा कोंडा, त्याची पण आपल्याला भाजी बनवायची आहे. त्यासाठी आपल्याला हे फक्त 2च पिळायचं आपल्याला पाहिजे आहे. तुम्हाला जर कोंडा म्हणजे कांदा कोंड्याची एक भाजी असते, ह्या कोंड्यापासून केली जाते, तर ती भाजी जर बनवायची असेल ना तर खूप पाण्याने धुवू नका. 2च पाण्याने धुवून ती कोंडा तुम्ही घेऊ शकता. जर तुम्ही जास्त पाण्याचा वापर केला तर तुमचा कोंड्याची चव एकदम व्यवस्थित लागणार नाही, एकदम असं बेचव आपला कोंडा होतो. तर तुम्ही फक्त 2च पाण्याने तो कोंडा धुवून घ्या. गव्हाचा चोथा असतो ना, ही जी साल असते ना, त्यातलं जास्त मी रस काढणार नाही. तर तुम्ही पुढची कृती बघू शकता. तर आता चला यात आपण पाणी ॲड करूया आणि पाणी ॲड करून मस्तपैकी धुवून घेऊया. तर आपण फक्त 2दाच धुणार आहे बरं का, तुम्ही बघून घ्या. तर सगळीकडून असा कोंडा मिक्स करून घ्यायचा आहे. मस्त आपले गहू मस्त भिजलेले आहे. तर हे झालं आहे आता मिक्स. तर आता काय करायचं, आपल्याला दोन्ही हाताने असा छोटासा गोळा घ्यायचा आणि असं थोडासा प्रेस करून घ्यायचा. तुम्ही बघू शकता गव्हातलं जे मिल्क असतं ते किती पटकन असं निघत आहे. आता हा झाला एक पिळा. तर तुम्ही बघू शकता यात अजून खूप रस आहे. हे बघा किती चिवट आहे. हे बघा तुम्हाला व्हिडिओमध्ये तर दिसतोच आहे किती चिवट आहे, तुम्ही बघू शकता. असंच आपण अजून हाच उंडा आपण दुसऱ्या पाण्याने पण फक्त 2दाच पिळून घ्यायचा आहे. तर आता हा एका भांड्यात काढूया. आता त्याच पद्धतीने दुसरा पण आपल्याला गोळा असाच पिळून घ्यायचा. आता बघू शकता आपण एवढे असे गोळे केलेले आहे हे. आता हे आपल्याला दुसऱ्या पाण्याने पण धुवून घ्यायचे आहे. तर त्यात आता पाणी टाकून ठेवायचं आहे, म्हणजे कडक होत नाही, चिवट होत नाही. आणि हे आपल्याला आता गाळून घ्यायचं आहे. एक खाली भांडं घ्यायचं, वरती चाळण घ्यायची. पुरणाची चाळण घेतलेली आहे मी. आधी मी पुरणाच्या चाळणीने गाळून घेणार आहे आणि नंतर ना मी कापडाने गाळून घेणार आहे. तर तुम्ही बघू शकता पुरणाच्या चाळणीत किती हे वरती कोंडा अटकलेला आहे. हा व्यवस्थित काढून घ्यायचा आहे. तर हे आता मी मॅशरने असं मॅश करून घेणार आहे, म्हणजे यातलं जे चीक असतो ना तो सगळा खाली उतरला जातो. पहिल्यांदा आपल्याला पुरणाच्या चाळणीने चाळून घ्यायचं, गाळून घ्यायचं आहे आणि नंतर ना कापडाने गाळायचं आहे. याने काय होतं, असं चोथा वरती पुरणाची चाळण ही कशी मोठी असते, कापडातून हे पटकन गळत नाही. तर असे आपल्याला 2दा ह्या कृती करायच्या आहे. तर तुम्ही बघू शकता आता पूर्ण चीक आपला खाली गेलेला आहे. आता हा एक आपला गोळा तयार झालेला आहे. आता पहिलं जे पातेलं होतं ना ते मी मोकळं केलेलं आहे आणि त्यातच आता हे मिश्रण पुन्हा टाकून देणार आहे. आपल्याला 2दाच हे पिळा असा पिळून घ्यायचा आहे कोंडा. आता यात जास्त पाणी ॲड करायचं नाही बरं का, थोडंच पाणी ॲड करायचं आहे. आता पुन्हा पहिल्यासारखंच हे गोळे असे प्रेस करून घ्यायचे आहे हातावर. तर इथे आपल्याला कुरडईच्या चिकासाठी हाताचाच वापर करावा लागतो. इथे कोणत्याही साहित्याचा वापर किंवा साहित्याने हलवत बसून हे चीक असा निघत नाही, त्यामुळे आपल्याला हाताचीच ताकद इथे दाखवावी लागते. तर तुम्ही बघू शकता आता थोडंसं पाणी टाकून
आता पिळून घेणार आहे. तो झाला पहिला पिळा, हा झाला दुसरा पिळा. तर ह्या दुसऱ्या पिळ्याच्याच आपल्याला कोंड्याच्या पापड्या आणि कांदा कोंडा करायचा आहे. तर तुम्ही बघू शकता हा पण देखील किती चिवट आहे. तर ह्याच कन्सिस्टन्सीचा आपल्याला कोंडा पाहिजे आहे. आता झालेलं आहे आपले दुसरे पण कोंडा पिळून. आता खाली एक छोटंसं पातेलं ठेवलं आहे आणि पहिल्यासारखंच हे पण दुसरी स्टेप आपण त्याच पद्धतीची करणार आहे. पातेलीमध्ये थोडं पाणी टाकून ह्याच कोंड्यात टाकून द्यायचं आहे. आता पुन्हा पुरण वाटायच्या साहित्याने असं प्रेस करून घ्यायचं आहे. आता जो हा कोंडा आहे ना, हा आपण फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे. याची उद्या आपण रेसिपी करणार आहे. आता रात्रीचे वाजलेले आहे 10:30. तर उद्या सकाळी आता याची रेसिपी करू. कांदा कोंडा आणि जे आपले पापड्या असते ना कोंड्याच्या त्या. तर ही रेसिपी बघू उद्या. आता याचं काम झालं आहे, फ्रीजमध्ये ठेवून देऊया. आता हे पहिलं जे भांडं होतं ना ते स्वच्छ धुवून घेतलं आहे. आता त्यात एक कापड टाकून द्यायचं आहे आणि ह्या कापडाने आपल्याला आता हा जो चिका निघलेला आहे ना तो आपल्याला गाळून घ्यायचा आहे. तर गाळत्या वेळेस आपल्याला पूर्ण दक्षता घ्यायची आहे. बघू शकता खाली जे पाणी निघतंय ना हे एकदम व्हाईट पाणी निघतंय आणि जे ह्या कापडामध्ये पाणी आहे ना, जी गव्हावरची चाळण असते बघा, त्या चाळण असते यात म्हणजे छोटे छोटे असे तांबूस कलरचे कण असतात. तर ते कण ह्या कापडातून खाली जात नाही. तर अशा बारीक कापडाने आपल्याला व्यवस्थित गाळून घ्यायचं आहे. आणि मग तुम्ही बघू शकता तुमच्या कुरडाया किती छान होतात किंवा चिक किती छान होतो तो. तर असं आपण सगळा चिक गाळून घेणार आहे. आता तुम्ही बघू शकता एवढं आपलं गव्हाचा चिक निघलेला आहे. त्यात आता 1 ग्लास इतकं पाणी टाकायचं आहे. पाणी का टाकायचं आहे, हे पाणी आपण सकाळी काढून टाकणार आहे. म्हणजे जे वरती आहे ना याच्यावरती एक तांबूस कलरचा पाण्याचा थर येतो. म्हणजे जे आपण बॅटर कसं भिजवतो इडलीचं घट्ट बॅटर खाली असतं आणि नितळ पाणी वर येतं, त्याच पद्धतीचं. आता चला रात्रभरासाठी याला विश्रांती देऊया. तोपर्यंत सगळ्यांना गुड नाईट. आता झालेली होती सकाळ, तर सगळ्यांना गुड मॉर्निंग. आणि तुम्ही बघू शकता किती आपलं जे पाणी आपण ॲड केलं होतं ते किती नितळ पाणी असं वर आलेलं आहे आणि कसं तांबूस कलरचं पाणी आलेलं आहे. ते पाणी आपल्याला काढून टाकायचं आहे. तर खाली घट्ट घट्ट चिक राहिला आहे, तो आपल्याला 5 मिनिटं साईडला ठेवून द्यायचा आहे. आता कढाईमध्ये मी इथे 2 तांबे इतकं पाणी टाकून घेणार आहे. चवीप्रमाणे 1.5 चमचा इतकं मीठ टाकून घेतलं आहे. आणि आता पाण्याला उकळी आली की आपल्याला थोडंसं पाणी अर्धा तांबे इतकं काढून घ्यायचं आहे. कारण का की हे पाणी आपल्याला नंतरनं लागतं आणि आपला जो चिक असतो ना तो आता आपल्याला फोडून घ्यायचा आहे. मी साहित्याने फोडायला गेले पण माझं साहित्य थोडं वाकलं, त्यामुळं मग मी म्हटलं चला आता हातानेच आपण चिक फोडून घेऊया. तर कडक चिक असतो हा आपल्याला हाताने असा एकजीव करून घ्यायचा आहे. आणि पाण्याला उकळी आली का पाणी आपल्याला असं एका साहित्याने पळीने वगैरेने असं फिरून घ्यायचं आहे आणि मग चिक टाकवायचा आहे. तर इथे मी अर्धा चिक म्हणजे अर्धा किलोचा चिक कमीत कमी अर्धा किलो झाला होता, त्यातला मी 1 ग्लास भर इतकं चिक करणार आहे. आणि 1 ग्लास भर चिक मी त्याचं दुसरी रेसिपी करणार आहे. तर तुम्ही बघू शकता इथे मस्तपैकी असा आपला चिक शिजत आहे. आणि इथे चिक जेव्हा आपण पाण्यामध्ये टाकतो ना तेव्हा खूप दक्षता घ्यायची आहे. गोठुळ्या अजिबात होऊन द्यायच्या नाही. होता होईल तेवढं गरगर गरगर असं फिरवत राहायचं आहे आपल्याला. आणि खाली डागून पण आपला चिक द्यायचा नाही. तुम्हाला जर पाणी ॲड करायचं असेल तर तुम्ही गरम पाण्याचाच वापर करा. आणि कुरडया करायच्या असेल त्याच्यासाठी पातळ चिक झालेला असेल तर तुम्ही अजून थोडासा चिक टाकू शकता. तर इथे आपल्याला फक्त खाण्यासाठी चिक करायचा आहे, त्यामुळे मी पातळ चिक इथे थोडासा पातळ ठेवलेला आहे.
5-6 मिनिट आपल्याला झाकण ठेवून द्यायचं आहे शिजण्यासाठी आणि गॅस कमी करायचा आहे. मस्तपैकी 5-6 मिनिटानंतर शिजला की पुन्हा आपल्याला एकदा हलवून घ्यायचं आहे आणि पुन्हा 5-6 मिनिट झाकण ठेवायचं आहे. चीक आपला कच्चा राहायला नको, जेणेकरून आपलं पोट दुखणार नाही. या पद्धतीचा आपल्याला चीक असा करायचा आहे. आणि चीक शिजला कसा हे कसं ओळखायचं? जेव्हा आपण एखादा चमचा चिकामध्ये टाकतो त्याची कशी तार तुटते, एखाद्या पाकाची कशी तार तुटते, अशी आपल्या ह्या चिकाची तार तुटते. तर तुम्ही इथे बघू शकता चीक असा चिकाची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता, अशी तार तुटत आहे, डायरेक्ट असा लचका पडत नाही आहे. तर इथे आपला शिजलेला आहे चीक. तर आता गॅस आपला बंद करून टाकायचा आहे आणि प्लेटमध्ये हा चीक काढून घ्यायचा आहे. तुमच्याकडे जर सोऱ्या असेल ना, सोऱ्यामध्ये भरून असा पिळून कुरडईचा आकार देऊन तुम्ही तसा पण हे करू शकता किंवा मग असा पण तुम्ही खाऊ शकता. तर गरम गरम मस्तपैकी दूध टाकून घेतलं, चवीप्रमाणे 2 चमचे इतकी साखर टाकून घेतली आणि कडकडीत असं घरचं गावरान तूप आपण टाकून घेतलं. त्याला एकच नंबर असा सुवास राहतो घरच्या गावरान तुपाला. तर मस्तपैकी असं गावरान तूप टाकून इतकी खाण्याची इच्छा झाली, पण व्हिडिओ चालू होता. आय होप तुम्हाला पण तुमच्या तोंडाला पण पाणी सुटलंच असणार. नक्की ही रेसिपी फॉलो करा आणि घरच्या घरी तुम्ही अशाच कुरड्या पण करू शकता, पळी पापड्या पण करू शकतात आणि असा चीक पण करून खाऊ शकतात. तर कसा वाटला हा व्हिडिओ नक्की सबस्क्राईब करा, लाईक शेअर कमेंट नक्की करा.